विराट कोहलीने 300 कोटी रुपये रिजेक्ट केले आणि स्वतःचे 40 कोटी एका नव्या कंपनीत इन्व्हेस्ट केले. 2017 मध्ये प्युमाने विराट सोबत 110 कोटींची डील साईन केली आणि त्याच डीलमधून जन्म झाला वनेट ब्रँडचा. पुढची 8 वर्षे वनेटचे शूज, परफ्यूम्स आणि इतर प्रोडक्ट्स प्युमा मार्फत विकले गेले. पण 2025 मध्ये जेव्हा प्युमाने डील रिन्यू करण्यासाठी 300 कोटींची ऑफर दिली तेव्हा विराटने सगळ्यांना धक्का दिला. त्यांनी ही ऑफर नाकारली आणि वनेटला एजलिट सोबत जोडले. इतकंच नाही तर स्वतःचे 40 कोटी रुपये या कंपनीत गुंतवले, कारण एजलिट्सकडे आहे स्वतःची R&D लॅब, मोठे मॅन्युफॅक्चरिंग नेटवर्क आणि भारतभर स्पोर्ट्स रिटेल उभे करण्याचा प्लॅन. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या कंपनीचे फाउंडर आहेत अभिषेक गांगुली, तेच व्यक्ती ज्यांनी पुमा इंडियाला हजारो कोटींचा व्यवसाय बनवलं. म्हणून विराटने फक्त 300 कोटींची डील रिजेक्ट केली नाही, तर वनेटला पुढचा नायकी किंवा ॲडिडास बनवण्यावर पैज लावली आहे. तुम्हाला काय वाटतं? वनेट ग्लोबल ब्रँड बनू शकेल का? आणि अशाच भन्नाट ब्रँड स्टोरीजसाठी आमच्यासोबत नक्की राहा.